Hello students, today we are going to see a new topic, diffraction of light. In this chapter we have seen reflection, refraction and interference. You know how the interference pattern is formed. Means like this interference pattern we have seen. Means at central bright band, then next one is dark, again bright, again dark, bright, dark, bright. In this way we have seen this one is the interference pattern. But what is diffraction? Diffraction is another phenomena. So what is diffraction? See, what is the concept of diffraction of light? If an object is kept in the path of light, if an object is kept in the path of light, means this one is the path of light. In this direction, light is traveling. If any object comes in the path of rays of light, then we get the shadow of the same object. We get the shadow of the same object. If an object, this one, is kept in the path of light, या path of light मध्ये एखादा पदार्थ धरला तर त्याची सावली, छाया किंवा शॅडो आपल्याला मिळते. याचा मीनिंग असा आहे बघा, इफ एन ऑब्जेक्ट इज केप्ट इन द पाथ ऑफ लाईट, जर एखादा ऑब्जेक्ट लाईटच्या पाथ मध्ये ठेवला पण तो ऑब्जेक्ट कसा असावा, ओपॅक असावा, अपारदर्शक असावा, देन अ शार्प शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट इज ऑब्टेन्ड. ही शार्प शॅडो आपल्याला मिळते. आता ह्या शॅडो मध्ये डार्कनेस असते. शार्प शॅडो मीन्स अ कंप्लीट डार्क और so much dark. This shadow is so much dark. Okay. तर शॅडो मिळते. जर आपण लाईट रेजच्या रस्त्यामध्ये एखादा ओपॅक ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची शार्प म्हणजे डार्क अशी कॉर्नर टू कॉर्नर एक शॅडो तयार होते. समजलं मग हा पॉइंट. इफ एन ऑब्जेक्ट is kept in the path, yacha path of light, this one is the light incident on that object, then a sharp shadow of the object is obtained on the screen. आपण जर इथं स्क्रीन ठेवला तर त्या स्क्रीनवर या ऑब्जेक्टची शॅडो मिळते. तर This shows light travels along a straight line. ही गोष्ट आपल्याला असं सांगते की लाईट हा स्ट्रेट लाईन मध्येच ट्रॅव्हलिंग करतो. द पाथ ऑफ लाईट इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. नाहीतर बघा, जर शॅडो तयार झाली नसती किंवा स्ट्रेट लाईन मध्ये लाईट नाही राहिला म्हणजे तो इकडून असा कुठेतरी जाण्याची शक्यता आहे. पण असं काही होत नाही. मग त्याची शॅडो मिळते स्क्रीनवर, ऑब्जेक्टची शॅडो, व्हेन दॅट ऑब्जेक्ट इज केप्ट इन फ्रंट ऑफ द लाईट रेज और इन द पाथ ऑफ द लाईट रेज, वी गेट द शॅडो. इट मीन्स दॅट लाईट रेज आर ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. दिस शोज दॅट लाईट travels along a straight line or straight line path. But if size of an object is small and is comparable with a wavelength, आता बघा, पण जर ह्या ऑब्जेक्टची साइज लहान असेल, अशी लहान असेल, ऑब्जेक्टची साइज ही लहान असेल आणि कोणाच्या कंपॅरेबल असेल म्हणजे सारखीच जवळपास, कंपॅरेटिव्हली सेम, कंपॅरेबल विथ वेवलेंथ. हा जो लाईट आहे
याची वेवलेंथ जी असेल त्या वेवलेंथच्या कंपॅरेबल या ऑब्जेक्टची जर साईज असेल तर काय होतं. बट इफ साईज ऑफ एन ऑब्जेक्ट इज स्मॉल असेल, एकदम स्मॉल असेल अशी, comparable to wavelength of the light which is incident on that object, म्हणजे ऑब्जेक्टची साईज ही कंपॅरेबल म्हणजे जवळपास नियरली सेम असेल कोणा एवढी, वेवलेंथ ऑफ द लाईट, जो लाईट इन्सिडेंट आहे त्या ऑब्जेक्टवर त्याच्या वेवलेंथ एवढी याची साईज असेल ऑब्जेक्टची, तर काय होतं, the light bends and some light is received in the geometrical shadow. आता बघा, तर त्यावेळेला लाईट हा बेंड होतो. आता आपल्याला एक्सपेक्टेशन आहे की हा जो ट्रायंग्युलर ऑब्जेक्ट आहे याची शॅडो आपल्याला या ठिकाणी डार्क शार्प स्क्रीनवरती मिळायला पाहिजे, पण असं काही होत नाही. हा जो लाईट आहे हा इथं असा बेंड होतो, या ठिकाणी तो लाईट त्याच्या बाउंड्रीला तो असा बेंड होतो, आणि ही जी शॅडो आहे या शॅडो मध्ये त्या एरियामध्ये हा लाईट एंट्री करतो अराउंड द कॉर्नर्स ऑफ द ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टच्या कॉर्नर्स मध्ये. म्हणजे जर ऑब्जेक्ट मोठा राहिला तर शॅडो डार्क येते, पण जर ऑब्जेक्ट स्मॉल राहिला, आणि किती स्मॉल, कंपॅरेबल विथ द वेवलेंथ ऑफ द लाईट विच इज इन्सिडेंट ऑन दॅट ऑब्जेक्ट, then in the shadow of this object, the light encroaches or enters or encroaches in the geometrical shadow of the object. म्हणजे शॅडो मध्ये तो लाईट एंट्री करतो आणि ती शॅडो एकदम डार्क न मिळता ती थोडी फेंटर म्हणजे फिक्कट दिसते. म्हणजे हा लाईट त्या जिओमेट्रिकल शॅडो मध्ये या ऑब्जेक्टच्या भौमितिक आकारामध्ये हा लाईट एंट्री करतो, आणि त्या ऑब्जेक्टची शॅडो ही एकदम डार्क न राहता थोडीशी फेंट किंवा फिक्कट दिसते, म्हणजे लाईट त्या शॅडो मध्ये एंट्री केलेली आहे. दिस encroachment of the light, this encroachment or entry of light in the geometrical shadow of the object is called diffraction. Encroachment of the light in the geometrical shadow of the object is called diffraction. Means here the light bends and gets entered into the shadow of the object. तर बघा, पण केव्हा हे घडतं, हा शॅडो कंपॅरेटिव्हली स्मॉल और नियरली कंपॅरेबल विथ द वेवलेंथ ऑफ लाईट, लाईटच्या वेवलेंथ एवढा जर ऑब्जेक्ट असेल तर असं घडतं. तर बघा, बट इफ साइज ऑफ एन ऑब्जेक्ट इज स्मॉल and is comparable with wavelength, the light bends. तर लाईट काय होतो, इथून इथपर्यंत सरळ जाणार, परंतु आता इथून इथपर्यंत सरळ जाणार, परंतु इथून असा टर्न घेणार, असा तो टर्न घेणार, इथून इथपर्यंत स्ट्रेट जाणार आणि इथून असा टर्न घेणार. तर त्याला म्हणतो आपण बेंडिंग ऑफ लाईट, म्हणजे लाईट हा बेंड होतो. And some light is received in the geometrical shadow, आणि या शॅडोच्या रिजन मध्ये काही लाईट हा आपण रिसीव करतो, म्हणजे मिळवू शकतो. आता सपोज this one is an object and whose size is comparable with the wavelength of the light which is incident, and in this geometrical shadow
of the object. Here the light bends in this way. Here also the light bends in this way. And in this region, shadow region, there is no complete darkness. Here, shadow is there, but it is somewhat fainter than the previous one. Previously, we have taken the object and whose size is very much bigger than the wavelength of the light. Then its shadow is very, very dark, complete dark. But here, if the size of the object is comparatively small or comparable with the wavelength of the incident light, then this light which is incident on this object gets bent and it enters into the shadow of the object, and this phenomenon of bending of light around the sharp corners of the object and encroaches or enters into the geometrical shadow of the object. This phenomenon is called as diffraction. समजलं? जर पदार्थ लहान असेल तर त्याच्या सावलीमध्ये हा लाईट बेंड होऊन त्या शॅडोला थोडासा लाईट मिळतो आणि ती शॅडो एकदम डार्क न दिसता फेंट दिसते. आता याच्यासाठी फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर लुकिंग ॲट द माउंटेन in the east direction while sun is rising, and there one is a very big mountain. When the sun comes not above the height or the boundary of the mountain, म्हणजे त्या माउंटेन पेक्षा सन अजून वरती आलेला नाही, खालीच आहे. मग होतं काय, तर सन आणि हा माउंटेन आहे आणि आपण त्या माउंटेनच्या तिकडून त्या माउंटेनची इकडची स्लोप ही साईड, इकडे पण स्लोप आहे त्या माउंटेनला, तिकडे पण स्लोप आहे, पण सन ह्या माउंटेनच्या इथं आहे, अजून वर आलेला नाही. तर काय होतं, हे रेज असे एंट्री करतात. आता त्याच्यासाठी बघू आपण. सपोज दिस वन इज अ माउंटेन, ओके, अँड वी आर ऑब्झर्विंग from this position. We are observing from this position. Here so many trees are there, so many trees are there, objects are there like stones or trees, and the sun is here and sending light. But when sun is not above this level, then the light rays travels in this way also, and in this way also light rays travels, but due to some particles or air molecules, the same light which is traveling in this direction gets obstacled by these molecules, air molecules, and the light bends. And due to this bending, suppose this light, due to this bending, this one light bends here. Due to this bending, some light we can receive here also. Actually, we are expecting that in this region, from top of the mountain to the bottom of the mountain, back side of the sun should be dark, but it is not. आपल्याला अशी अपेक्षा असते की सन ह्या माउंटेनच्या इकडच्या ऑपोजिट साइडला आहे आणि हे ऑब्जेक्ट आपल्याला दिसायलाच नको, कारण इथं कंप्लीट डार्कनेस पाहिजे आहे, आपली अशी एक्सपेक्टेशन आहे. परंतु होतं काय की हा लाईट या माउंटेनचे जे बाउंड्रीज असतील तर तिथून तो असा टर्न होतो आणि रुपेरी कडा दिसते. रुपेरी म्हणजे एकदम चांदी सारखी अशी चमकणारी बाउंड्री त्या पर्वताची दिसते. आणि हे झाड जरी सन इकडे आहे,
हे ट्रीज ऑब्जेक्ट्स जे पण असतील ते आपण सन बिलकुल ऑपोजिट आहे, अजून वरती आलेला नाही, तरी पण हे ट्रीज आपण पाहू शकतो. तिथं शॅडो असतो पण तो कम्प्लीट डार्क नसतो, फेंटर असतो, फिक्कट शॅडो असते, म्हणजे ऑब्जेक्ट आपण पाहू शकतो. मग हा जो लाईट आहे तो बेंड झाल्यानंतर ह्या रिजन मध्ये त्याने एंट्री केली, एनक्रोचमेंट केली. दिस एनक्रोचमेंट और एंट्री of the light due to the bending at the sharp corners of the object, this entry is called as diffraction. यालाच डिफ्रॅक्शन असे म्हणायचे. समजलं मग? तर बघा, this shows that light travels along a straight line path, but if the size of the object is small and is comparable with the wavelength, the light bends, and some light is some light means not all the light is bending. Most of the light is going in this direction, no doubt, but some of the light is bending in the shadow, geometrical shadow of the object. The light bends and some light is received in the geometrical shadow of the object. This bending or deviation means change in path. Deviation means a change of path of light, depends upon हे जे बेंडिंग होणं किती होणं, हे डेव्हिएशन कशावर अवलंबून करतं किंवा डिपेंड आहे. This bending or deviation of light depends upon the dimension of the obstacle. Dimension म्हणजे काय? त्याची साइज, लेंथ, ब्रेथ, हाइट. हे बेंडिंग त्या ऑब्जेक्टच्या साइज वर डिपेंड करतं, म्हणजे डायमेन्शन्स ऑफ द ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल मीन्स द ऑब्जेक्ट which is placed in the path of light rays. The dimension of the obstacles and the size of the wavelength. तो ऑब्जेक्ट किती मोठा आहे आणि त्याच्यावर पडत असणारा जो लाईट आहे त्या लाईटची वेव्हलेंथ किती आहे, कंपॅरेटिव्हली नियरली सेम असली पाहिजे, तेव्हा हे डिफ्रॅक्शन पॉसिबल होतं. मग बघा, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. तर ऑब्जेक्टच्या बाउंड्रीला जे रे असतात ते असे स्ट्रेट न जाता त्या ऑब्जेक्टच्या शॅडो मध्ये एंट्री करतात. फ्यू ऑफ द रेज, सगळे नाही, फ्यू ऑफ द रेज. आणि त्या फ्यू ऑफ द रेज मुळे हा जो रिजन आहे हा कंप्लीट अंधारात, डार्कनेस मध्ये न राहता त्याच्यामध्ये थोडस आपण कोणते ट्री आहेत आपण काही ना काही लाईट असल्यामुळे पाहू शकतो. आणि ही जी फिनॉमिना आहे, बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द शार्प कॉर्नर्स ऑफ द ऑब्जेक्ट and encroachment of the light into the geometrical shadow of the object is called diffraction. तर आता डेफिनेशन बघूया, समजलं मग हे? तर बघा, द फेनॉमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट. फेनॉमेनॉन म्हणजे घटना अशी की जिथं लाईटची बेंडिंग होते. द फेनॉमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट वेव्ह अराउंड द शार्प कॉर्नर्स. आता इथं हे जे शार्प कॉर्नर्स असतील याच्यावर पडणारा जो लाईट आहे तो असा बेंड होतो. जो सरळ इथून तिथपर्यंत शार्प कॉर्नर्स पर्यंत स्ट्रेट जातो, पण तिथून असा थोडाफार टर्न होतो. पण सगळाच लाईट नाही, ओनली फ्यू रेज, सम पार्ट ऑफ द रेज आर बेंडिंग. मग द फेनॉमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट वेव्ह अराउंड द शार्प कॉर्नर्स अँड स्प्रेडिंग, आणि तो पसरतो. हा टर्न झालेला, बेंड झालेला लाईट स्प्रेड म्हणजे पसरून जातो, फैलावून जातो. कुठं? इन टू द रिजन ऑफ द जिओमेट्रिकल शॅडो. या ऑब्जेक्टच्या जी शॅडो आहे तिकडे, त्या शॅडो मध्ये तो लाईट एंट्री करतो, स्प्रेडिंग होतो, पसरून जातो.
काही लाईट, सगळा नाही हा, अँड स्प्रेडिंग इन टू द रिजन ऑफ द जिओमेट्रिकल शॅडो, या रिजन मध्ये, त्या एरियामध्ये तो पसरतो ऑफ एन ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टच्या, इज कॉल्ड डिफ्रॅक्शन. दिस वन इज द डेफिनेशन ऑफ डिफ्रॅक्शन. हा, समजली मग? व्हेरी सिंपल. द फेनोमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाइट वेव अराउंड द शार्प कॉर्नर्स and around the sharp corners of the object and spreading into the region of the geometrical shadows of an object is called as diffraction. Okay, what are the types of diffraction? There are two types. First, Fraunhofer diffraction and Fresnel diffraction. Actually, this one is the name of scientist who discovered it, or who gives the explanation of this diffraction. So it is called as Fraunhofer diffraction, and another diffraction is given by Fresnel, scientist Fresnel. Fresnel also gave the explanation of biprism experiment. We have seen already it. Okay, now what is the difference between Fraunhofer diffraction and Fresnel diffraction? Both topics we are going to see. Here, there may be a question on this topic. Distinguish between Fraunhofer diffraction and Fresnel diffraction. So what are the points here? The three points we are taking to compare both type of diffractions. First point, in the Fraunhofer diffraction, the distance between primary source of light and the screen is infinite. Source of light and a screen यांच्यामधलं अंतर जे असतं, the distance between primary source of light and the screen is infinite. Infinite म्हणजे किती पण लांब असतं. To observe diffraction pattern on the screen. Screen वर diffraction pattern observe करण्यासाठी source आणि primary source आणि screen यांचं distance हे infinite असते. The distance between primary source of light and screen is infinite to observe diffraction pattern on the screen. Diffraction pattern आपण स्क्रीन वर पाहण्यासाठी स्क्रीन आणि प्रायमरी सोर्स यांच्यातलं अंतर हे अनंत असते, इन्फायनाइट असते. तर इथं बघा, आता फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये काय आहे? द डिस्टन्स बिटवीन सोर्सेस ऑफ लाईट अँड स्क्रीन इज अ फायनाइट टू ऑब्झर्व डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन द स्क्रीन. फक्त इथं हा वर्ड चेंज आहे. हे इन्फायनाइट आहे, हे फायनाइट आहे. फायनाइट मीन्स वी कॅन मेजर इट, मीन्स this one is a smaller distance. Fresnel diffraction we have seen, and this capital D is the distance of the source and a screen. Here this one is the slit, actually acts as a secondary source, and these light rays are incident on this lens, that we'll see afterwards. But first, see, the distance between sources of light and screen is finite to observe a diffraction pattern on the screen. Okay, you have, I thought that you have understood this one, first point. Second point, this is observed, Fraunhofer diffraction is observed by using convex lens. Fraunhofer diffraction पाहण्यासाठी, ऑब्झर्व करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जातो. Convex lens are used to see the diffraction pattern, Fraunhofer diffraction pattern. But here lenses are not used. No lenses are used in this Fresnel diffraction pattern. आता हे आपण पाहणार आहे नंतर, पण अगोदर इथं लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स वापरले जातात असे Fraunhofer diffraction मध्ये, पण Fresnel diffraction मध्ये लेन्सेस चा यूज होत नाही. ओके, आता थर्ड पॉइंट बघा. इन दिस केस, कोणत्या केस मध्ये? इन Fraunhofer diffraction, इन Fraunhofer diffraction the wave front incident on the obstacle, ऑब्स्टॅकल वर जे पण वेव फ्रंट इन्सिडेंट असेल,
the wavefront incident on the obstacle can be considered to be a plane wavefront. म्हणजे ऑब्स्टॅकल वर जो लाईट इन्सिडेंट आहे तो लाईट हा प्लेन वेव्हफ्रंटचा असावा किंवा प्लेन वेव्हफ्रंटचा असतो तरच आपल्याला हा फ्रॉम अपर डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करता येते. समजलं. मग थर्ड पॉइंट तर बघा, इन दिस केस द वेव्हफ्रंट incident on the obstacle can be considered to be a plane wavefront. And what about a Fresnel diffraction? Third point. तर इथं प्लेन वेव्हफ्रंट असतो, इथं सिलेंड्रिकल और स्फेरिकल वेव्हफ्रंट असतो. आपण शिकलेलो आहे. वी हॅव लर्न अबाउट प्लेन वेव्हफ्रंट as well as cylindrical or spherical wavefront construction by explanation given by the Huygens. In this case, the incident wavefront is either cylindrical or spherical wavefront. समजलं. मग डिस्टिंग्विश आला, ह्या पॉइंटच्या समोर हा लिहायचा, ह्याच्या हा लिहायचा, याच्या समोर तो लिहायचा. Bifurcate and you will get the answer. Okay. Now another part we are going to see experimental setup for Fraunhofer diffraction. आता बघा, आपल्या स्टडी मध्ये आपण जे शिकणार आहे हे दोघं डिफ्रॅक्शन पैकी, तर हे डिफ्रॅक्शन आपल्याला स्टडीला नाही या वर्षी, फक्त फ्रॉनहोफरच डिफ्रॅक्शन बघणार आहे डिटेल मध्ये. आता याच्यातले 3 असे टप्पे आहेत की जे 1 बाय 1 आपण कंप्लीट करणार आहे. त्याच्या अगोदर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन साठी एक्सपेरिमेंटल सेटअप म्हणजे काय काय कोणत्या गोष्टी वापरल्या जातात, कशी असते सेटअप, लाईट कसा इन्सिडेंट असतो, त्याच्यानंतर मग पॅटर्न कसा तयार होतो, डिफ्रॅक्शन पॅटर्न वगैरे, आपण जस्ट त्याचे एक आयडिया घेणार आहेत. एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. आता बघा, हा लाईट सिंगल सोर्स आहे, मीन्स light of single wavelength, that is monochromatic light. Mono means single, chromatic means color or a wavelength. Single colored light or single wavelength light is incident on the lens, and the source of light is kept at the focus point of the lens. Lens चा focus point माहिती की नाही, हा लेन्स असतो, याच्यावर आपण रेज इन्सिडेंट केले तर they come and meet at this point. We get the image. This point where all the rays are coming at a single point, that means converging at a single point. This lens is convex lens, or it is also called as converging lens. Here the focus is there. So at the focus point the source should be placed. Okay. तर बघा, monochromatic source of light, yes, monochromatic source of light. Monochromatic means what? Light of single wavelength or single color is kept at the focus of the converging lens. या फोकस वर म्हणजे एवढ्या डिस्टन्स वर, या लेन्स पासून एवढ्या डिस्टन्स वर तो ठेवलेला असतो. केप्ट मीन्स ठेवलेला असं नाही. ओके. A monochromatic source of light, yes, is kept at the focus of this converging lens. This lens is a converging lens, ignoring aberrations. आता आपण 11th मध्ये aberration पाहिलेला आहे. Aberration means the image formed is means some problem is there, means not clear or sharp image is formed. There is some chances of actual figure. म्हणजे ही जी फिगर आहे, म्हणजे ऑब्जेक्टची जी इमेज आहे, ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती एक तर ब्लर्ड येणार, एक तर ती बेंड येणार, बॅरल शेप्ड येणार, सर्क्युलर टाइप येणार.
मग हे जे प्रॉब्लेम्स येतात, इमेज ही शार्प क्लिअर न तयार होता थोडी फॉल्टी इमेज तयार होते आणि ते फॉल्ट्सलाच ॲबरेशन्स असं म्हणतात. ओके, मग इथं ॲबरेशन्स होतात. मग हे बाउंड्री रेज जे आहेत, पॅराक्झियल रेज, दे आर ब्लॉक्ड बाय दिस स्लिट. ओके, तर इग्नोरिंग ॲबरेशन म्हणजे ॲबरेशन व्हायला नको किंवा त्याचा विचार आपण करणार नाहीत. इग्नोरिंग ॲबरेशन्स, द इमर्जिंग बीम will consist of plain parallel rays. The emerging beam, आता बघा इथून हा बीम इमर्ज झाला, पॅरलली तो इन्सिडेंट आहे, ही स्लिट आहे. तर इग्नोरिंग ॲबरेशन्स म्हणजे इमेज ही चांगलीच तयार होईल असं आपण कन्सिडर करून द इमर्जिंग बीम, हा जो बीम आहे will consist of plain parallel rays. हे parallel rays असतील, plain parallel rays, resulting in the plane wave front, आणि ते एक प्लेन वेव्ह फ्रंट तयार करतील असं आपण कन्सिडर केलं. These rays are incident on the slit. Here this one is the window AB. हा एवढा मोठा होल आहे किंवा तेवढा गॅप आहे आणि ही स्लिट आहे पूर्ण, फक्त इथं गॅप आहे त्या स्लिटला, म्हणजे लाईट रेज ती ह्या गॅप मधून ती पास आउट करू शकते. पण तिला असा लाईट रेज हा जर असेल तर तो ते ऑब्स्ट्रक्ट करते किंवा त्याला ट्रान्सफर करत नाही, पुढे जाऊ देत नाही. ओके, तर दीज रेज आर इन्सिडेंट ऑन द स्लिट. ही स्लिट आहे, AB इज द स्लिट. Incident on the slit, these rays, parallel rays, emerged from this lens are incident on the slit, and the diffracted light is incident on another converging lens. आणि हा जो लाईट आहे ह्या स्लिट मधून डिफ्रॅक्ट होतो. मग काही लाईट ह्या कॉर्नर्सला असा बेंड होतो, काही इकडे बेंड होतो, काही सरळ जातो. बरोबर, जो सरळ जाईल, स्ट्रेट लाईन जाईल, तो इथं इमेज तयार करेल. जो असा डिफ्रॅक्ट होईल किंवा बेंड होईल या कॉर्नर्सला, कॉर्नर्स ॲट द स्लिट म्हणजे हे जे छिद्र आहे त्याच्या कॉर्नर्सला काही लाईट असा बेंड होईल. त्या ठिकाणी द डिफ्रॅक्टेड लाईट इज इन्सिडेंट ऑन अनदर कॉन्व्हर्जिंग लेन्स. हा डिफ्रॅक्टेड लाईट आहे, एवढा जो पोर्शन आहे दॅट इज डिफ्रॅक्टेड लाईट which is incident on the converging lens that focus the beam on a screen. कि जो लेन्स बीम ला कुठं फोकस करतो, ऑन द स्क्रीन. दिस वन इज द स्क्रीन ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. आता बघा हे काही स्ट्रेट रेज आहेत, दे फॉर्म्स द इमेज हियर, अँड सम रेज विच आर बेंट at the sharp corners of this slit AB, they meets at point P. Here point P may be on dark or bright. This point may be dark or bright, but this one is P0, means the initial is always bright. This distance is the focal length. This distance, these are the focus points. Focal length is the distance and nearly equivalent to D. Actually we are taking capital D as a distance between source. Actually source, this slit is a source of light, means acting as a secondary source of light. Here we have made source which is incident, which is kept at the focus point of this lens, and due to this lens the parallel beam is formed and is when incident on this slit, these rays are passed by this slit. Okay, so actually the rays are emerging from this point. We have to consider it. असं आपल्याला कन्सिडर करावं लागेल. म्हणजे इथं फोकस तयार होणार आहे किंवा फोकस पॉइंटला इमेज तयार होणार आहे आणि हे डिस्टन्स ऍक्च्युअली इथून घेतो, पण हे फार जवळ असतं, म्हणून नियरली अप्रॉक्सिमेटली दिस डिस्टन्स इज कॅपिटल डी. अँड
capital D is a very greater, this distance is very greater than this aperture of the slit. This distance AB, vertical distance AB is the aperture A. Listen and remember this. Capital D is the distance between source and screen, and it is nearly equal to the focal length. And here distance capital D is very greater than A. A is the distance AB from this point to this point. This one is the distance, or called aperture of the slit. Aperture means diameter or size of the slit. Okay, so today it is sufficient now.